मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये 29 तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाच्या अगोदर ओबीसी समाजाचे जे नेते आहेत मृणालजी ढोले पाटील यांनी मनोज जरांगे पाटलावरती गंभीर आरोप केले आहेत. हे सगळे गंभीर आरोप काय आहेत आपण थेट ढोले पाटील साहेबांशीच बोलूया. तर ढोले पाटीलजी, तुम्ही जरांगे साहेबांवरती जो आरोप करताय तो काय नेमका गंभीर आरोप आहे, काय तुमचा दावा आहे? खरं तर मराठा आरक्षणासंदर्भात मागच्या वेळेस ज्यावेळेस मनोज जरांगे मुंबईमध्ये आले होते, नवी मुंबईमध्ये हात जेर घेऊन ते नाचले होते, गुलाल उधळला होता, टनानी फुलं स्वतःला उधळून घेतली होती, टनानी पेढे वाटले होते की आमचा विजय झालाय. आणि अशा पद्धतीने विजय साजरा करून आज तेच म्हणतायत की हा जी आर आम्हाला मान्य नाहीये, आम्हाला विजय उत्सव झालेला नाहीये, आम्ही परत येणार, परत आंदोलन करणार. मागच्या वेळेस हे सगळं करत असताना महाराष्ट्रामध्ये जी दंगल झाली, जी जाळपोळ झाली, जी तोडफोड झाली, या सगळ्या संदर्भात एक SIT माननीय IPS संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाणार आणि 100 दिवसात ती SIT अहवाल देणार होती. आमचा प्रश्न आहे, ज्यावेळेस गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की कशी प्लॅनिंग झाली, ते म्हणले आमच्याकडे सगळे फोन रेकॉर्ड्स आहेत, सगळे व्हॉट्सअप चॅट्स आहेत, सगळे जशी टीम प्लॅनिंग, सगळी प्लॅनिंग आमच्याकडे आहे, आम्हाला याबद्दल सगळं माहिती आहे. त्या SITचं झालं काय, त्या अहवालाचं झालं काय, या संदर्भामध्ये हे सगळं होत असताना अहवालावर कारवाई झालेली नाहीये. मनोज जरांगे पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. मला महाराष्ट्राला हे सांगायचंय किंवा देशालाच हे सांगायचंय की मनोज जरांगे हा एक दहशतवादी आहे, उग्रवादी आहे, तो एक आतंकवादी आहे. ही इज अ ब्लडी टेररिस्ट. धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्यांना, जात विचारून घरं जाळणाऱ्यांमध्ये मला काही फरक दिसत नाही. अशा आतंकवाद्यांना त्या SITच्या अहवालाद्वारे सरकारने लगेच बेड्या ठोकून जेलमध्ये टाकलं पाहिजे. त्याची जागा आझाद मैदान नाही, त्याची जागा जेल आहे. सरकारने त्याला योग्य जागा दाखवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे हे देशाला या सरकारने दाखवून दिलं पाहिजे. खरं तर आपण गंभीर आरोप करताय मनोज जरांगे पाटलावरती. आपल्याकडे काय या संदर्भामध्ये ज्या SITच्या बाबतीत आपण सरकारकडे सगळं माहिती विचारताय, थेट मनोज जरांगे पाटलांना जेलमध्ये जाण्याची जेलमध्ये जागा असल्याची सुद्धा भाषा करताय, काय म्हणायचं काय तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की आमच्या केसमध्ये आम्ही त्यावेळेसचे सगळे न्यूज पेपर कटिंग आम्ही दाखवलेलं. महाराष्ट्र जेव्हा जळत होता, ST महामंडळाच्या बसेस जळत होत्या, लोकांची घरं दारं ऑफिसेस जळत होती, या सगळ्यामध्ये आमदारांची घरं जळली. आमदारांना, लोकप्रतिनिधींना, खासदारांना ते कुठं गावामध्ये येऊन देत नव्हते. ज्या प्रकारे दहशतीचं वातावरण केलं होतं, हा मनोज जरांगे दहशतवादी आहे. त्याचे सख्खे सोयरे यांनी त्यांनी सांगावं, तडीपारीमध्ये नाही आहेत का? 3-3, 4-4 जिल्ह्यामध्ये वाळू चोरीमध्ये असेल, रागच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल, या सगळ्यामध्ये त्याचे नाते तडीपार आहेत. ही गुंडशाही चाललेली आहे आणि हे सगळं आरक्षण वगैरे नाहीये. मनोज जरांगेंचं आरक्षण हे जेलमध्ये त्यांनी ते घ्यावं. दुसरं असं आहे की याच्यामध्ये मनोज जरांगे जे आहेत ते उगीच आता फक्त नाटक करतायत. आरक्षण भेटलेलं आहे, हा नाटक कशासाठी आहे? जे गुन्हे दाखल झालेत आणि जे त्यांचं टेरर एक्स्टॉर्शन नेटवर्क आहे, हे सगळं वाचवण्यासाठी आता हे फक्त समाजाचा वापर करून आपले गुन्हे कसे माफ होतील, आपलं एक्स्टॉर्शन कसं चालू राहील, हेच फक्त ह्याचा हेतू आहे. मराठा समाजाला माझी विनंती आहे की या अशा दहशतवाद्याला, आतंकवादी जरांगेला तुम्ही महत्त्व देऊ नका. त्याला त्याच्याबरोबर असणारे, त्याला फायनान्स करणारे, त्याच्या या आतंकवादी कृत्यामध्ये साथ देणारे सगळं चुकीचे आहेत. महाराष्ट्रामध्ये बायका पोरं घरं असताना घरं जाळली जावीत, हे महाराष्ट्राला शोभवंत आहे का? मग अशा पद्धतीने सरकारने त्याच्यावर लगेच कारवाई करावी. आपण पाहिलं की मृणाल ढोले पाटलांनी आता थेट गंभीर आरोप केलाय की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती थेट अटकेची कारवाई करावी आणि त्यांना मुंबईला जाण्यापासून त्या ठिकाणी थांबवा, असा थेट आरोप जो आहे तो ओबीसी नेते मृणालजी ढोले पाटील यांनी केलेला आहे. लोकशाहीसाठी चंद्रशेखर वांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.